नमस्कार दोस्तानो, खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ करायला लागलेला आहे। कसं झालं, गेली 2 दिवस पाऊस होता बारीक बारीक, आणि आता तुम्हाला सांगतो शेळ्या घरी जायत्या अजून कोंडलेले जायत। म्हणलं आज पाऊस आला म्हणजे अजून शेळ्याला हिंडा येणार नाही, कारण का बारीक बारीक पाऊस पडला ना शेरडं लय दमवती ती, म्हणून त्यांना घरी ठेवले बघा। आणि फक्त म्हशी घेऊन आले बघा चरायला, हवाई म्हशी तुम्हाला दिसत असतील, हवाई म्हशी इथे। आणि या चिलारीच्या बोडखातनी थोडं थोडं हिंडायला झाले, चराय झाले थोडं थोडं। 2 रोज पाऊस पडल्यामुळे हिरवं झालं बघा, नाही तर वाळून जायला लागलं होतं। एकदम भारी बघा आपल्या म्हशी चरती द्या। ही म्हशी सगळ्या एका म्हशीची सगळी मसर आहे, म्हणजे एक बारकं रेड टाकतील तर त्या रेडकाला आईनं खूप मोठं केलं, गव्हात ही घालून तुम्हाला सांगतो दररोजच्या दररोज धुवून, म्हणजे आईनं एका म्हशीची 10 मसरं केली। म्हणजे ही मसराचं एवढे मोठा खांडवा करण्यामागं आईचं लय मोठं वाटा होता। खरंच आई खूप कष्ट घेत होती, आणि आईमुळंच आज हे दिवस बघायला आलेले आहेत। खरंच आम्ही हा खांडवा कधी मोडणार नाही, कारण का खांडवा आहे असंच ठेवणार आहे। कारण का दूध मिळतंय, 4 पैसे मिळते तर दुधाचं, आणि शेतीला बी तुम्हाला माहितच आहे, सेंद्रिय खताचा वापर केला, शेणखताचा वापर केला तर शेतीत पिकतंय, नाहीतर काय सुद्धा पिकत नाही बघा। म्हणून आपल्याला खत पण मिळतंय, दूध पण मिळतंय, म्हणजे दुधामुळे लेकरं बाळ आम्हाला बी दूध चांगलं मिळतंय, मस्तपैकी वाटतंय बघा। तुम्हाला माहितच आहे इकडचं दूध परवडतंय का? नाही परवडत। आणि समजा इकडचं दूध आणलं तर आपल्या घरात आहे ती 5-7 माणसं, पुरल का? लेकरं आहे ती, आम्ही आहे, पुरणार नाही। आणि बाहेरचं दूध कसं हो, त्यात पाणी वतलेलं असतं निम्याला निम, पुन्हा त्यातली चांगलं दूध नसतं। या घरचं दूध ते घरचं असतं। खाऊ गिराईक म्हणजे सुरुवातीला तुम्ही सुद्धा दूध खरेदी करताना खाऊ गिराईक ऐकून घ्या, म्हणजे जे दूध घालायतात शेतकरी, त्या शेतकऱ्यापासून दूध घेत जावा, म्हणजे शरीरात चांगलं असतं। दुधात जर भेसळ झाली तर मग लय अवघड येते बघा। खरंच आपलं आयुष्य फार कमी झालंय, देशी खायला मिळत नाही, आणि आता फवाऱ्यांचा अतिरेक वापर झालाय पालेभाज्यावर, त्याच्यामुळं माणसं बघा ही दररोज आजारी पडते। ती शेतात आल्यानंतर इतकं मस्तपैकी वाटतंय की कशाचं टेन्शन राहत नाही। घरी गेलं की मग आता टेन्शन, लेकराचं टेन्शन आहे, बायकोचं टेन्शन आहे, सगळं टेन्शन, जनावरं, कोंबड्या, शेतीत काम। खरं म्हणलं तर जेवढं मोकळ्या हवेत माणूस येईल आणि जेवढं फिरायला मिळेल असं बाहेर स्वच्छ हवेत, तेवढं भारी वाटते बघा। कारण का निसर्ग सुद्धा फुलून निघालाय, आणि खरंच या निसर्गाच्या सानिध्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं। काय हिरवंगार शेत, त्या शेतावरती बारीक बारीक पशु पक्षी कीटक बसलेले असतात, त्यांच्याकडून पण आपल्याला काहीतरी संदेश घ्यायला मिळतोय। एकदम आल्हाददायक आभाळ आहे, सूर्य आहे, आणि ऊन वारा पाऊस हा लपंडाव चालू आहे, त्यामुळे इतकं भारी वाटतं शेतात की एकदम मस्तपैकी एन्जॉय चालू आहे बघा। ती म्हणून म्हणतात की घरात लय वेळ बसू नका, घराच्या बाहेर पडा, आणि असं कधीतरी गावाकडं येऊन राहत जावा। लोकांनी आता खेड्याकडे चाललं पाहिजे, पण तुम्हाला माहित आहे शहरात ओघ वाढलेला आहे, त्यामुळं सुविधा आहेत शहरात, पण आज आपण बघतोय प्रदूषण। तसं गावाकडचं हवामान चांगलं आहे, त्यामुळे शक्यतो गावाकडे राहावा, आणि जास्तीत जास्त शाळा असेल, महाविद्यालय असेल, मोठमोठ्या संस्था असतील, कारखाने असतील, उद्योगधंदे असतील, हे खेड्याकडे वळले पाहिजेत, जेणेकरून हा खेडा समृद्ध झाला पाहिजे, सुजलाम सुफलाम झाला पाहिजे। तुम्हाला मी जे बोलतो त्याबद्दल तुमचं मत काय हे मला नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त करून सांगा।